आज मी मस्तपैकी फुलगोबी म्हणजेच आपला फ्लावर जो असतो का त्याचा पराठा बनवलेला, भरपूर सारण भरून असा खस्ता क्रिस्पी असा हा कोबीचा पराठा बनवलेला आहे. म्हणजे आपण आलू पराठे, मेथी पराठे, पालक पराठे सगळे पराठे करतो, पण हा फुलगोबीचा पराठा कधी खाल्ला आहे का? खूप खस्ता बनतो, इतका छान भरपूर सारण असलेला हा चवदार टेस्टी फुलगोबीचा पराठा एकदा तरी नक्की करून बघा. थंडगार वातावरणामध्ये असा छान चवदार हा फुलगोबीचा पराठा ट्राय करून बघा. तर त्यासाठी काय करायचं, ही जी आपली फुलगोबी असते बघा, स्वच्छ धुवून सुकून मग याचा बारीक किस करायचा. छोटे छोटे याचे जे तुरे असतात बघा ते काढायचे आणि छानपैकी याला असं क्रश करून घ्यायचे. म्हणजे जितका चांगला बारीक करताना तितकंच पराठ्याचं सारण चांगलं होईल. अजिबात असं अख्खे अख्खे तुकडे नाही राहिले पाहिजे, त्यामुळे ह्याला किसून घ्यायचं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ह्याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत ठेवून देऊया. हे बघा, मस्त कोबीचा चुरा केला इकडे, हे बघा. आणि मिठाचं पाणी सुटेपर्यंत ह्याला साईडला ठेवायचं, छान चव येते. जरा साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण जरा पीठ मळून घेऊया. तर आता हा पराठा खस्ता बनवण्यासाठी एक छान प्रकारे आपण पीठ मळून घेऊया. इकडे 1-1.5च्या अंदाजे वाटी असं मी गव्हाचं पीठ करते. 2-4च पराठे करायचे, जास्त नाही, त्यामुळं मी थोडं गव्हाचं पीठ वापरते. ते इकडे मी 2 वाटीच्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. लागलं तर परत टाकू शकतो आपण. आता पराठे खस्ता होण्यासाठी याच्यामध्ये 2 साहित्य टाकायचं. ते म्हणजे आहे 2 चमचे बारीक रवा टाकायचा. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत बेसन पीठ. 2 चमचे मी बारीक रवा टाकलाय, 1 चमचा इकडे मी बेसन पीठ टाकले. बस 1/2 चमचा बेसन पीठ टाकायचं, 2 चमचा बारीक रवा आणि गव्हाचं पीठ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे इकडे तेल टाकायचं. तेलाने खूप छान खस्तापणा येतो पराठ्यामध्ये. कुठलंही मोहन म्हणजे कणिक मळताना जर आपण तेल रवा टाकला ना, त्या पदार्थाचा खस्तापणा क्रिस्पीपणा खूप चांगला येतो. हे बघा. आणि याला सगळं हे पहिलं रवा बेसन पिठाला तेलासोबत जरा चोळून घेऊया. हे बघा, चोळून घ्यायचं जरा, थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकायचं आणि ह्याला जरा घट्ट मळून घ्यायचं. नॉर्मल आपण गव्हाचं पीठ मळतो बघा, ते कसं जरा नरम सैल असतं, तसं नको. ह्याला थोडासा घट्टपणा हवा आहे, म्हणजे असं जाडसरपणा. हे बघा, ह्याला जास्त काही पातळ किंवा नरम सॉफ्ट लगेच करायचं नाही, थोड्या वेळेला असंच ठेवायचं. ह्याच्यामधलं मी थिकनेसपणा ठेवला आहे, म्हणजे जाडपणा ठेवला याच्यामध्ये. आता आपण हे जे कोबीजला मीठ लावून ठेवलं आहे बघा, हे बघा किती पाणी याचं सुटलं आहे बघा, मिठाचं पाणी किती छान प्रकारे सुटलं आहे. हे सगळं आता निथळून घ्यायचं आणि हे फ्लावर जो आहे ना तो सगळा स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे मिठाचं पाणी जरा साईडला काढून घेऊया. हे असं केल्यामुळं कोबीला छान चव येते, म्हणजे सारण मस्त बनतं आपलं. हे असं साईडला काढून घ्यायचं. आता मी हे जे पराठे आहेत ना 2-3च करते, त्यामुळं हे सारण थोडंच राहणार आहे. जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता तुम्ही. म्हणजे भरपूर सारी फुलगोबी अशी किसून घ्यायची, मीठ लावून ठेवायची आणि असं पाणी निथळून एका साईडला काढून घ्यायची. हे बघा, सगळं घट्ट पिळून घ्यायचं आणि सुकी सुकी. आणि काय होतं, याच्यामध्ये ना पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, बस एवढी काळजी घ्या. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ह्या कोबीमध्ये टाकायची. याच्यामध्ये 2 चमचे ना भाजलेलं बेसन पीठ टाका, हे मात्र नक्की टाका. हे कशासाठी असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2 चमचे भाजलेलं बेसन पीठ टाका, किंवा बेसन पीठ नाही टाकलं तर आपले फुटाणे असतात बघा, चणे, त्याचंसुद्धा पावडर तुम्ही इकडे 2 चमचे टाकू शकता. इकडे मी तिखटपणा येण्यासाठी ना लाल तिखट वापरते. तुम्ही मिरची लसूणचा थोडासा कूट टाकू शकता, किंवा असं लाल मिरची पावडर टाकू शकता. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडा धना पावडर, थोडा गरम मसाला पावडर आणि थोडीशी हळद. हे आपले बेसिक मसाले. फक्त जिकडं मी लाल तिखट टाकले ना तिकडं तुम्ही मिरची लसूणचा कूट टाकू शकता. थोडासा गरम मसाला टाकते. आणि आता आपण ह्या सारणला पण छान चव येण्यासाठी इकडे आपण चवीनुसार मीठ टाकायचं. गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, परत आपण कोबीलासुद्धा मीठ लावलेलं आहे, त्यामुळं जास्त मीठ नको इकडे. हे बघा, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे जे मी पीठ वापरले ना बेसन पीठ, ह्याच्यामुळंच टाकले की हा जो सारण आपल्याला ओला नको. कोबीला कसं पाणी सुटतं आणि म्हणजे ओलं राहिलं ना मग पीठ आणि ह्याचं
कॉम्बिनेशन एकदम पातळ पातळ होऊन जाईल, त्यामुळं ना हे सुक्कं झालं बघा. लगेच हे सारण त्या पिठामुळं, बेसन पिठामुळं एकदम ड्राय झाले, सगळा ओलापणा सोकून घेतला आहे बेसन पिठाने. त्यासाठीच बेसन पीठ किंवा चण्याचं पावडर इकडे तुम्ही टाकू शकता, भाजलेल्या चण्याचं. हे बघा किती सुक्कं सुक्कं झालं आहे का ना हे आपलं सारण. ह्याच्यामुळं हे पीठ आपण इकडे वापरलेलं आहोत. बस आता परफेक्ट आपलं सारण तयार झालं आहे. पीठ आपण बघूया. चांगल्या प्रकारे पीठ आपलं मुरलेलं आहे. आता याला चांगलं चोळून नरम सॉफ्ट करायचं. सारण जे केलं आहे ते सुद्धा बऱ्यापैकी ड्राय आहे, म्हणजे ओलं नाही. त्यामुळं हे पीठसुद्धा आपल्याला जास्त मऊ नाही करायचं, म्हणजे दोन्हीही सेम प्रोसेसनी पाहिजे, म्हणजे यांचं दोघांचं कॉम्बिनेशन सेम पाहिजे, पातळ नको आहे. हे बघा, जरी मळून घेतलं ना चांगलं तरी घट्टपणा हवा याच्यामध्ये. हे बघा परफेक्ट झाले बघा सारण आणि हे गव्हाचं पीठ. आता आपण पराठे करून घेऊया. तेल, तूप, बटर जे पण आवडेल तुम्ही इकडे वापरू शकता. तर मी तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे, पाहू शकता. आता थंडीचे दिवस आहे त्यामुळं तूप हे आळं जातं, म्हणजे घट होत जातं. त्यामुळं तेल तूप घेतले आणि हे पीठ जे आहे ना ह्याचे आपण जरा आता 2-3 उंडे करून घेऊया. आता लहान मोठे जसे तुम्हाला पराठ्याची साईज हवी ना, पातळ जाड, त्यानुसार तुम्ही हे उंडे घेऊ शकता. तर मला काय पातळ नको आहे, थोडेसे जाडसरच ठेवणार आहे मी पराठे हे कोबीचे. आणि पराठा करायच्या आधी हे जरा थोडंसं नरम सॉफ्ट करून घ्या पीठ, कारण की मग काय होतं रेषा पडत नाही पराठ्याला, एकदम असा छानपैकी लाटला जातो, मध्ये कुठलीच रेष पडत नाही. त्यामुळं असं जरासं तळहातावर नरम सॉफ्ट करायचं आणि अलगद मधोमध ह्याला असं फिरवत राहायचं. जसं आपण पुरण भरतो बघा, पुरण भरायला कशी वाटी बनवतो, मोदक भरायला, सारण भरायला जशी आपण एक वाटी तयार करतो बघा पिठाची, तशी करायची. फक्त खालचा जो तळभाग आहे ना तो जाडसर ठेवायचा आणि कड्या जरा थोड्या पातळ केल्या तरी हरकत नाही. आता पीठ पण आपलं जाडसर आहे आणि सारण पण एकदम छान सुक्कं सुक्कं झालं आहे बघा. आता याला छानपैकी सुरुवातीला भरून घेऊया. भरपूर सारण टाकले बघा मी, आणि याला असं दाब द्यायचं हलक्या हाताने. बघा छानपैकी इकडे सारण आपण भरलेलं आहे आणि आता आपण ह्याला जरा प्रेस करूया हलक्या हाताने. आतल्या साईडमध्ये असं याला दाबायचं, जेणेकरून काय होतं प्रत्येक कडीला हे सारण पसरलं जाईल लाटता वेळेस. हे असं सेट करून घ्यायचं आणि मग ह्याचं तोंड जे आहे ना ते बांधून घ्यायचं. ही प्रोसेस तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पुरण वगैरे भरताना आपण सेम करतो असंच. आता हे याला आपण असं पॅक करून घेऊया. अगदी हलका हात वापरायचा. एक्स्ट्रा पीठ उरलं तरच काढा, नसेल उरलं तर मग ह्याला सेट करा असं. तर माझं काय एक्स्ट्रा पीठ नाही उरलं त्यामुळं मी ह्याला दाब देते असं. बस आता ह्याला असं आपण उंड्याला ह्या आकार देऊया. हे असं केल्याने सुद्धा सारण पसरलं जातं आतल्या आत. हे बघा असं फिरवत राहायचं हलक्या हाताने आणि याला आता सुक्या पिठामध्ये डिप करूया. हे असं डिप करायचं, झटकायचं एक्स्ट्रा पीठ, नाही तर पोलपाटावर सगळं पीठ होऊन जाईल. जितकं लागेल तितकंच पीठ घ्यायचं. बस आता हलका हात वापरायचा, जास्त दाब नाही द्यायचं. तुम्ही पाहू शकता माझा हात एकदम हलका आहे. नॉर्मल चपातीला आपण पटापटा लाटून घेतो, पण पराठे पोळ्या वगैरे असलं की जरा थोडं जपून केलं की मग आपली मेहनतसुद्धा वाया जात नाही. हलक्या हाताने याला असं मागचा पुढचा भाग असा पसरत राहायचा. आता लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे हे पराठे करा, जाडसर पातळ जसेही तुम्हाला आवडतील तसे करू शकता. काय याच्यामध्ये असं सांगायसारखं नाही आहे, आवडीनुसार इकडे लाटू शकता. तर मला जरा जाडसर करायचे, अगदी पातळ नको. बघा कुठेही आपला पराठा अजिबात फुटलेला नाही आहे, कारण की पराठ्यामधलं जे सारण आहे ना ते एकदम सुक्कं आहे आणि पीठ पण आपण घट्ट ठेवलेलं आहे. हे बघा किती हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेतला आहे छानपैकी. आता हा पराठा लाटला गेलेला आहे. आपण याला पॅनमध्ये टाकून घेऊया. बघा अजिबात तुटला नाही, कुठे सारण निघलं नाही, झाला का नाही परफेक्ट. पॅन तापत ठेवायचा आणि स्लो गॅसवर याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा. आता हा पराठा आपण चांगला भाजून घेऊया. मीडियम गॅस करायचा, जास्त काय हाय फ्लेम नाही ठेवायचा, नाही तर पराठा कसा करपला जाऊ शकतो. तेल तूप असं वरून लावून घ्यायचं. तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता, बटर नको आहे, तेल तुपापेक्षा काही पण तुम्ही लावू शकता. तर मी तेल आणि तूप दोन्ही मिक्स केलेलं आहे
आणि असं चारी बाजूनी जरा पराठ्याला लागून घेते. खूप मस्त लागतो हा फुलगोबीचा पराठा. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि याचा स्वाद घेऊन बघा. हे बघा, गॅस कसा मी इकडे मिडियम ठेवला आहे, त्यामुळं जरा हळूहळू याला शेकून देऊया. ह्याची लेअर इतकी छान असते ना, पदर इतका मस्त पडतो ना, तुम्हाला मी झाल्यावर दाखवते खोलून. हे बघा, मस्त तुपामध्ये किती छान खरपूस असा आपला हा गोबीचा पराठा भाजला चाललेला आहे. हे असं प्रेस करायचं आणि गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे चारही बाजूनी व्यवस्थित भाजला जातो न करपता. आता पलटी करून घेऊया आपण. अलगद ह्याला हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं. बस आता याला असं शेकून द्यायचं. गॅस स्लो ठेवला आहे त्यामुळं जरा थोडासा वेळ लागतो आहे, पण गॅस फास्ट नको आहे कारण करपतो लगेच पराठा. हलक्या हाताने असं चारही बाजूनी कडेकडेनी मग चांगला शेकला जातो स्लो गॅसवर. आणि जितका स्लो गॅसवर तुम्ही पराठा भाजताना तितकाच असा सुंदर रंग येतो बघा. झालं का नाही, कडेकडेने एकदम छानपैकी भाजून निघलं आहे बघा. कट टू कट ह्याच्या मस्त डागं पडलेत बघा. खरपूस क्रिस्पी असा हा खमंग फुलगोबीचा पराठा तुपामध्ये आपण भाजत आहोत. चला आता झालाय पराठा, काढून घेऊया. बघा दोन्ही साईड किती सुंदर भाजले का नाही. एवढेच भाजायचं, जास्त काही भाजायचं नाही. आणि आता आपण ह्याला काढून घेऊया. मस्त झालाय बघा आपला हा गोबी पराठा. आता दुसरा पण दाखवते. जर पहिल्यांदा व्यवस्थित बघण्यात नसेल आलं तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. अशी वाटी बनवायची, पुरणपोळी वगैरे करता वेळेस करतो तशी वाटी बनवायची. सारण घ्यायचं हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने सारण घ्यायचं. लागत तितकं सारण तुम्ही भरू शकता आवडीनुसार. हे बघा, ह्याला असं दाब द्यायचा हलक्या हाताने आणि मग असं फिरवायचं सारण. आतल्या दाबायचं सारण. हे असं, हे कोथिंबीर जरा माझ्या हाताला चिटकते आणि मग वाटी बनवून छानपैकी ह्याला लाटून घ्यायचं. एकदम हलका हात वापरायचा. बस हे बघा परफेक्ट झाला. कारण दुसरा पण पराठा आता हा पण भाजून घेऊया. आणि अजून एक करणार आहे, मग ते 3 पराठे तुम्हाला मी झालेले दाखवते. हे बघा मस्त भाजतोय का नाही, एकदम क्रिस्पी छान असा सुंदर लाल भडक रंग आलाय बघा. तुपामध्ये एकदम असा खरपूस आपला हा गोबी पराठा भाजला जातोय. वा किती मस्त वाटतोय बघा, दिसायला किती छान झालाय. म्हणजे कुठलं रेसिपी स्पेशली ज्यावेळेस आपण करतो आणि ती नीट झाली ना, आनंद वेगळाच होतो. तर मी हे 3 असे गरमागरम खस्ता असे कोबीचे पराठे बनवलेले आहेत सुरुवातीचे. हे बघा मस्त नाश्त्याला असे चवदार पराठे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला मी दाखवते बघा याची लेअर. हे बघा किती छान याला असा पदर पडलेला आहे. आता हा गरम आहे, हाताला पोळला जातोय, पण बघा हे बघा किती सारण याचं कट टू कट भरलं आहे का नाही. आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. हे असे छानपैकी चवदार लागतो, टेस्टी लागतो. कट टू कट सारणनी भरलेला हा गोबी पराठा नक्की करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढे.